सुखामध्ये सगळेच पाहुणे आपले असतात, पण दुःखामध्ये फार क्वचित माणसं आपल्या सोबत असतात. जी माणसं आपल्या दुःखात आपल्या सोबत असतात ती माणसं खरी आपली माणसं असतात. क्षणभंगूर नाही भरवसारे काय किती आयुष्य राहिलं. 270 माणसं विमान क्रॅश अपघातात निघून गेली. क्षणात सगळी स्वप्न संपून गेली. सजना हो, तुम्ही आणि एक दिवस नक्कीच जाणार आहे निश्चित. ज्याचं वारस झाले त्याचं ते सही होणार निश्चित होणार आहे. मौत से है किसी की रिश्तेदारी, आज मेरी तो कल तेरी बारी. एक पहाती एकाची राहणी. सांगायचं तात्पर्य पण जगावं असं संतांनी जगले. अंतकाळ येताना संतांचं अंतकरण भरू लागलं. तुकोबांनी म्हणावं देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐकता आला घरत सोडी. देवाला मिळवलं हे तुकोबारांची परमार्थातली साध्यता होती. पण पहा सजना हो, खरंच जर प्रपंचाचा विचार केला तर खरंच कुणी कुणाचं नाही याचा विचार आमच्या अंतःकरणाला शिकतो. म्हणून बहिणी आणि भावाने त्यांची नाती जपणं फार गरजेचं आहे. इथं बसलेल्या सर्व ताईला मी रिक्वेस्ट करेन, आपला बाप गेल्यानंतर आपल्या बापाची जागा घरातला भाऊ घेत असतो. आणि बसलेल्या बंधूंनाही विनंती करेन, तिच्यासाठी तो उमरा फार महत्वाचा असतो. कारण आयुष्यभर प्रेम करणं, तिचा बाप ज्या दिवशी निघून जातो ना त्या दिवशी ती भावाला त्या अपेक्षेनं पाहत असते. त्याची लहानशी मुक्ताबाई निवृत्ती दादाकडे पाहत होती. सजना हो, जमीन तुम्हाला वाटण्या या सगळ्या गोष्टी होत राहतात. नाही पैसा येईल. आणि सगळ्या तरुणांना मी सांगतो, बंधूंना सांगतो, जर बहीण लईच गरीब आहे ना गड्या तर मोठ्या मनाने ती घरी पाहिजे तिला. आणि बहिणीला पण सांगतो लई चांगली ना घरी सगळ्याची खेती आहे ना, म्हणजे भावाला त्रास बी नाही दिला पाहिजे. त्या दोन्ही गोष्टी लई महत्वाच्या आहेत. दोघांनी एकमेकांना जपलं पाहिजे हे आमच्या जुन्या लोकांची. म्हणून अशा वेळेस बहीण आहे, पण बाकीच्या नात्यात बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाची. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशिता चौधरी, आणि सोयरी भरी भरी, सोडविना बंधू गातेत नाही बरं काही शिपत, पाठीची बहीण शेजेची कामीन दूर राहे. पण सोडवी कोण? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचुनिया. मग त्याच्या विना सोडवणार नाही. आणि मग म्हणून त्याचं नामस्मरण महत्वाचं. विठोबा हरी रे विठोबा हरी रे
छत्रपती शिवाजी महाराज हर हर नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडेल बाजी व्हा सोडविना तेव्हा मायबाप सजनाव अभंगाचं चिंतन अल्पशा बुद्धीनं मांडलेलं आहे. अभंगाच्या पहिल्या चरणावर या ठिकाणी भजन देत कार्यक्रमाची रूपरेषा या अभंगाची या ठिकाणी रूपरेषा आपल्या समोर मांडली. या ठिकाणी अभंगाचा जर खरा अर्थ पाहिला तर महाराजांना एवढंच म्हणायचंय की प्रपंच आणि परमार्थ याची सांगड बांधणं फार गरजेची आहे. आणि अंतकाळी तर अंतकरणाला जाताना समाधान वाटायचं असेल तर या ठिकाणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचवण्या. आणि मग तो भगवान परमात्मा तो एकच आहे, तो खऱ्या अर्थाने या सर्व दुःखातून आपल्याला सोडेल. आणि मग त्याचं नामस्मरण सदा नाम घोष करू हरिकथा तिने सदा चित्ता समाधान काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. आणि म्हणून सजनाहो आज या ठिकाणी जे कीर्तन या ठिकाणी समर्पित होत आहे कैलासवासी आदरणीय श्री भक्तिराम महादेव दरेकर बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या कार्यक्रमाची संपन्न होती. या ठिकाणी आदरणीय भानुदास भक्तिराम दरेकर मुलगा आहे आणि मोठा असणारा परिवार. या ठिकाणी बाबांना 7 मुली. या ठिकाणी मुली म्हणजेच त्या आदरणीय बाबांचं वैभव. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी हा प्रतिष्ठित असणारा परिवार आहे. ही सेवा मला प्राप्त होत असताना आमचे डोमखेलचे सामाजिक कार्यकर्ते माझ्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय मच्छिंद्र नाना सातव यांनी या ठिकाणी संपर्क साधला. नाना आपला अंतःकरणातून या प्रसंगी धन्यवाद आहे. या ठिकाणी सगळीच परिसरातून मंडळी या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. आमचे नितीन गव्हाणे पाटील आहेत कोरेगाव विमाचे, त्यांचं या ठिकाणी नितांत असणारं प्रेम आहे. सर्वच मंडळी आहे, सजनाव भजनी मंडळ असतील. थोडस या ठिकाणी परिवाराचा आग्रह होता की महाराज वडील या विषयावर थोडं बोला. आणि थोडं जाता जाता काही मिनिटं घेतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. मलाही या ठिकाणी पुढे कीर्तनाला जाणं आहे. आणि म्हणून सजनाहो सांगायचं तात्पर्य आहे अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात कीर्तन करत असताना आई आणि वडील हा सांगण्याचा विषय. तो लोक म्हणतात आई आणि वडील पुढे कीर्तनात सांगतात का? हे कीर्तनात वेळ काढून घ्यायचे विषय, वेळ काढून घ्यायचे विषय नाही. मी अगदी 12 पर्यंत या ठिकाणी चिंतन मांडण्याचा महाराज प्रयत्न केलेला आहे. परंतु मला असं वाटतं जर आई वडील शाश्वत सांगितली, आई वडील म्हणजे मी तुझ्यासाठी जीवन जाळीली आणि तुने नाही पाणी पाजिली हे सोडून जर मायबाप सांगितले तर ते सांगणं गरजेचं आहे. कारण कीर्तनकारांनी सकारात्मक दृष्टिकोन कीर्तनात उभा करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं आईवर बोलणारे वक्ते या महाराष्ट्रात अनेक आहेत. निश्चितच या महाराष्ट्राला परंपराच मातृत्वाच्या प्रेमाची आहे. सांगायचं तात्पर्य आहे कारण की संतांनी ज्या ज्या वेळेस आमच्या समोर एक मोठी मोठी उदाहरणं ठेवली त्यावेळेस संतांनी आई आम्हाला सांगितली. हा धन्य माता आणि नंतर पिता. आधी आई सांगितली आणि नंतर वडील सांगितले. लक्षात नाही का? आधी आई सांगितली आणि नंतर वडील सांगितले. अजून सोपं सांगू का सजनाहो? हा संतांनी कवनाची माय आणि नंतर बाप. आधी आई सांगितली मोहन महाराज, नंतर वडील सांगितले. साने गुरुजींनी काय लिहिलं तर साने गुरुजींनी श्यामचा बाप का श्यामची आई, श्यामची आई लिहिली का नाही? साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली. युट्यूबला टाका आणि युट्यूबला टाकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आई नावावरच कविता लिहित. इंस्टाग्रामला नाव टाका आई, बाप नाव टाका आई नावाच्या कविता लिहित. बाप नावाले नरली माणसं कमी आहेत. आबा हे खरे बरं का? बाप नावावर मिळणारी माणसं आमची कुशीकर आबा आलेत, लांबून आलेत तिकडून. त्यांचं निवान लय वेगवेगळं प्रेम आहे. महाराज लई लोक जोडली या भागात. मला एक जण म्हणला महाराज तुम्ही आता कसं काय इकडे येतात कसं काय राजकारणात? म्हणलं चाललंय बरं बाबा टिकू टिकू आमचं काम. पुढे अडचणीत आमच्यामुळं हाय तीच उपदारी आहे ना तर आम्हाला पुढे इकडं मोड येतो. लक्षात नाही का? मला काय सांगायचे ज्याचं त्याचं त्यांनीच काम करावं. कुणाची बी कामं आहेत का ती? आमचे 2-3 जोडीदार मला म्हणले महाराज अहो लई लोक तुमच्यासाठी धावून येतात. म्हणलं ते प्रेम आहे आणि ते प्रेम आम्ही जर तिकडे गेलो तर एकही यायचं नाही. म्हणलो येत्या ती येऊ देत. म्हणलं हाय ती लक्षात नाही का? मला काय सांगायचे? आणि तीच माणसं महत्वाची असतात त्याचे नाव. सांगायचं तात्पर्य ऐका ऐका आई सांगणं फार सोपं आहे पण बाप सांगणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. लक्षात नाही का? बाप नेमका सांगायचा कुठला हाच वाक्याला प्रश्न आहे.
की मारणारा सांगायचा बघा आपलं लहानपण आठवा. आमची आई आम्हाला म्हणायची हा ए अरे अभ्यासाला बस, पुस्तकानं बस, नाही तर बाप तुझा हानीन बरं का, तुला लय खतरनाक आहे. आई काय म्हणायची तिकडे इकडं नदीकडे पवाय जाऊ नको, नाही तर बाप मारीन. आई म्हणायची बाप मारीन. आमच्या अंगावर थरथर करायचं, आमचे हातपाय कापायचे. आता मला खरं सांगा, पोराला पहिल्यापासून हेच सांगितलं बाप मारीन, बाप लय खतरनाक आहे आणि खतरनाकच येतो. पोरग म्हणते बाप काय मारायला जन्माला आला का काय माहिती. म्हणजे आईवरचं प्रेम वाढत गेलं आणि बापावरचं प्रेम कमी होत गेलं. किंवा आईने लईच गोंधळलो. आईने म्हणजे 9 महिने 9 दिवस, आई 9 महिने 9 दिवस आम्ही पोटात होतो, आम्ही घरघर फिरलो. तरी तुम्ही काय म्हणले पोरग युरुळ्यागत चला की, तरी काय म्हणले लेकरू युरुळ्यागत चला की. आता मला खरं सांगा, आम्ही पोटात घरघर फिरले तुम्हाला त्रास झाला का नाही. खरं सांगा, लेकराचं हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. हा तुमचं अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. पण मला खरं सांगा, 9 महिने 9 दिवस ज्यावेळेस आम्ही आई पोटात फिरलो त्यावेळेस तुमचा ओढ दाटून आला. आणि मला खरं सांगा, काय सांगू गर्भीच्या यातना, नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मदाड तुझी मान अडकली. 9 महिने. थोडा म्युझिकचा आवाज कमी ठेवा. शेवटची काही मिनिटं राहिली सोबत, चला सूचना. पण सार्थक महाराज 9 महिने आणि 9 दिवस आईसाठी फार खडतर प्रवासाची होती. ती एक एक पाऊल टाकायचे ना, बालकाचे चाली माता जामुनी पाऊल घाली. आम्ही अशी आई बघितली, पण आई एवढं प्रेम होईल. अहो यांचं प्रेम दाखलं गेलं तुमच्या समोर. डॉक्टर म्हणतात आई अरे तुझी लई क्रिटिकल कंडिशन आहे, एक तर बाळ तरी जगणार नाही तर तू तरी जगणार आहे. आई म्हणते डॉक्टर हा प्रश्न तरी कसला विचारला पाहिजे, आणि विचारतोय तुला काय पाहिजे. आई म्हणते माझं काय बी उद्या डॉक्टर, माझ्या बाळाला खलावू नका. 9 महिने 9 दिवस इथं किंबहुना धनुर्धरा, तो मातेची उदरा, तो मातेचा सोयी राखेल तुला पा. अर्जुना, ज्या आईने 9 महिने आणि 9 दिवस ज्या अंतःकरणात लेकराला उभं केलं असेल ना, त्या आईचं मुलावर किती प्रेम असेल अर्जुना. ऐका सजनावा, सगळे थांबले होते, सगळ्यांना वाटलं काय होईल. पण आईला मुलगा होईल की मुलगी होईल हा चिंता नाहीये, माझं बाळ सुखरूप काही चिंता आहे. कोण प्रेम करेल सांगा बरं असं. अहो आम्ही जन्म झाल्यानंतर आमची पर्सनॅलिटी, आमचं सौंदर्य, आमच्या सर्व गोष्टी पाहून या विश्वानी या जगाने आमच्यावर प्रेम केलं असेल. पण बिचारीने आमच्याकडे बघितलं मी नाही हो. आम्ही पोटात होतो, आम्हाला न पाहता प्रेम करणारी जगातली एकच व्यक्ती आहे ती म्हणजे आई आहे. लक्ष नाही का, अशी व्यक्ती जगात नाही सजराव. तिने आम्हाला न बघताच आमच्यावर प्रेम केलं. आणि खरं सांगू का, संतोष महाराज डॉक्टरांनी ऑपरेशन केलं, बाळ बी जगलं आणि बाळाची आई बी जगली. बाळाला समोर घेऊन आले. आई म्हणते काय झालं. हो डॉक्टर साहेब असं का तोंडाकडे बघताय, आई लई ऑपरेशन केली, लई कमी सक्सेस होत्या. पण खरं सांगू का, आज लई अवघड होतं. आमची बी या ठिकाणी धर्म संकट समोर होतं. पण आई तुझा सकारात्मक दृष्टिकोन तुझ्या बाळाला जगून गेला. आणि खरं सांगू का, आई बाळाला कधीतरी वशवून देत नाही. ज्ञानोबाने वर्णन केलं किंबहुना धनुर्धरा, जो मातेच्या उदरा, तो मातेचा सोय राखे तुला पा. किती प्रेम आहे आईला. आई वशवून देईन का बस, त्याने मी सहज उत्तर द्या मला. आणि हे उत्तर शाश्वत आहे. छटाक भरदगड पाण्यात टाका बरं. वजनाचा विचार सांगतो, वस्तूचा विचार नाही. वजनाच्या विचाराने उत्तर द्या. छटाक भरदगड पाण्यात टाका. नाणेकर साहेब 10 किलोचा वणका लाकूड पाण्यात टाका. नाना काय वाटतं, काय बुजत काय महाराज. छटाक वर्धगट टाका आणि 10 किलोचं लाकूड टाका. जर किलोचा विचार केला तर लाकूड बुडलं पाहिजे. पण काय बुडलं, दगड बुडला का नाही. पण छटाक वर्धगट बुडला आणि 10 किलोचं लाकूड का नाही बुडलं. आम्ही पाण्यालाच विचारलं गडी सांग पाण्या का नाही लाकूड बुडलं. पाणी म्हणते ज्या झाडाला मी मोठं केलं ना त्या झाडाला मी कधीच उडून देत नाही. किंबहुना धनुर्धरा, तो मातेची उदरा, तो मातेचा सोय राखे तुला पा. आई आपल्या बाळाला कधीच वशवून देत नाही. महाराज रोज पुण्यस्मरण आहे, रोज त्यांना विचार, रोज कीर्तन आहे. आमचा एक जोडीदार इकडं, की आमची इमानचं मला म्हणतात तुम्ही पुण्यस्मरणाचे किंग आहे महाराज. म्हणलं किंगचं काय विषय, आम्ही शाश्वतच आई सांगतोय. बघा ना, हा आईचा विचार आम्ही आम्हाला लई मोठं नाही म्हणत, तुम्ही प्रेम देताय म्हणून आम्हाला काहीतरी महत्व आहे समाजात. लक्ष नाही का, ज्या दिवशी आमची वाणी बंद होईल ना त्या दिवशी सगळं संपलं. पण त्या दिवशी प्रेम देणारी माणसं उभी केल्यात आम्ही आमच्या आयुष्यात. लक्ष नाही का, मला काय सांगायचं सजनाव, हे सांगायचं तात्पर्य या आईने प्रेम केलं आणि अनुभवली अशी आई. त्या आजूबाजूच्या सगळ्या गाड्या मॅन्युफॅक्चर कंपनीने केल्या. फायरिंग कमी जास्त झालं ना पाटील, समजणार नाही कुणाला. इंजिनियरला समजणार नाही, मेकॅनिकलला बी कळणार नाही. पण आई घरासमोर किती बी गाड्या जाऊ द्या, नुसता हॉर्न वाजला की धाडकन बाहेर येते. गाडीच्या आवाजावरून गाडी ओळखणारी इंजिनियर म्हणजे आई. तिला माहिती आपल्या पोराची गाडी आली.
ओळखल का कोण? अहो छत्रपती शिवाजी राजांना आईसाहेब जिजाऊंनी घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. पण छत्रपती शिवाजी राजांना आईसाहेब जिजाऊ घडवत असताना आईसाहेबांचं प्रेम जगाने पाहिलं. पण कर्नाटक प्रांतात राहणारा शहाजी राजा बाप होता हा बी कुणाला तरी कळला पाहिजे होता. माता कौशल्या रडताना सर्वांनी पाहिली हो. ढसा ढसा रडत होती आई. सर्वांचं अंतकरण दाटून आलं. पण मला खरं सांगा, लेकराच्या विरहात रडणारा आणि मरणारा बाप हा राजा दशरथ होता. याला कोणी अनुभवलंय का आजपर्यंत? म्हणजे आई पडद्याच्या समोरची कलाकार आहे आणि बाप पडद्याच्या आडचा कलाकार आहे. बाप पडद्याच्या मागत चांगला दिसतो बरं का, तो फोकसला येऊन चालत पण ती येतच नाही स्वतःहून. देवकी रडताना सगळ्यांनीच बघितली हो. पण ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम आणि या भयानक जीव घेण्या अवस्थेत नाका तोंडात पाणी जातंय तरी लेकराला या किनाऱ्याहून त्या किनाऱ्याहून घेऊन जाणारा वसुदेव हाही बाप आम्ही कधीतरी अनुभवला पाहिजे. तो बाप आहे. पण काय झालं, आईचं प्रेम कळायलाच 100%, पण बापाचं प्रेम कळायला फार भाग्य लागतं. नाव फार. आज या दरेकर परिवारात या वडिलांनी आणि किती कष्ट केला असेल, किती कष्टाने हा परिवार कुठपर्यंत आला असेल. आज 7 लेकी 1 मुलगा आहे. महाराज बापाचा जीव म्हणजे त्यांची पोरगी, लक्ष नाही का? आज सगळी गोळ्या मिळून ज्या दिवशी एकत्र येत असतील ना त्या दिवशी लय आनंद होत असेल बापाला. मला माहिती, मला 4 बहिणी तर मी सांगतो तुम्हाला, बापाचा अंतकरण विशाल आहे, वेगळं अंतकरण आहे. पण आई तुमच्या प्रेमात पाठीमागं जाखून गेलं बरं का यांचं प्रेम. म्हणजे जसं तुम्हाला लढता येत तसं यांना बी लढता येतं. पण काय माहिती का, ही समाजापुढे त्यांच्या आश्रू नाही दाखवू शकत. घरासमोर परिवारासमोर हे जर रडले तर परिवार खचल. कारण बाप स्वाभिमानी बाळा हे, आणि बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कणखर कणा आणि त्याच्या हृदयात सुद्धा लादाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. कोण म्हणलं बापाला रडता येत नाही? आणि कष्ट कोणासाठी केलं बघ? कष्ट लेकरांसाठीच केलं. आम्ही अशी जवळून पोरं बघितलं ना, बा जवळून पोराला म्हणणार काय होते, आणि तुला रोज बघतो तू लई अपसेट झालाय. म्हणलं महाराज बाप गेल्यापासून कर्माना चूक आहे. लई म्हणजे लई डिप्रेशन मध्ये गेलो. खरं सांगू का, लई पैसा आला पोराकडे, लई पैसा अफाट, तरी पण त्याच खाटो जाऊन बसते जिथं बाप झोपायचा. त्या उशीला असा हात लावला, त्याला वाटलं त्याच्या बापाच्या डोक्यावर तो हात फिरवते. त्याला म्हणलं काय झालं? म्हणजे महाराज लई पैसे आले हो, पण काल लई विदारक होता. म्हणजे आमची माणसं, जुनी माणसं, त्यावेळेस त्यांना लई अशी परिस्थितीच उपभोगायला नाही भेटली. त्या पुढाच्या घरात त्यांनी दिवस काढले, फार संघर्ष केला. कधी दिवस पलटन त्यांना काय समजलं नाही हो. आयुष्यभर कष्टच करत बसती माणसं आमची. आता कुठं म्हणले चांगले दिवस आले होते. आता आम्ही लेकरं बाळ मोठी झाली, लेकीची लग्न झाली, पोराचं जिथे तिथं झालं, सगळं व्यवस्थित चाललंय. आता मात्र म्हणजे म्हातारीने घेतली. बघा तुम्ही अनुभवता परिसरात पहा, तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की खरंच चांगले दिवस आले की त्यांच्या जीवनात ती माणसं निघून गेली. आम्ही अशी कीर्तनं बघितली, अशी कीर्तनं केली. संतोष महाराज कधी कधी पोरग म्हणलं, महाराज ही वास्तू म्हणजे आमच्या बापासाठी उभी केली, म्हणते फार मोठी पूजा ठेवली म्हणले, पण आधीच बाप निघून गेला म्हणले. म्हणजे एकदा पुण्याच्या घरातून त्याला बंगल्यात आणायचं होतं, पण गेला म्हणले बाप. अहो खरंच ओरतून गरगळत होतं. तुम्ही इमॅजिन करणं बसलेल्या कुठल्याही पोराला विचारा, किती वय असू इथं बसलेल्या पुरुषांचं, आणि त्यांनी आठवलं पाहिजे त्यांचा बाप. आणि मग कळून गरगळत होतं. आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकल्या त्यांनी आमच्या अंगावर. एक थेंब लागून गेला नाही बिचाऱ्यांनी. घर बायकानं मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एक पैशासाठी. आता वेडा कसा झाला त्याला कळत नव्हतं काय करावं. म्हातारी म्हणते काय झालं, लई टेन्शन मध्ये आलाय. ते म्हणा सगळी पोरं नवीन कपड्यात आहेत, पण परमेश्वरांनी यावेळेस काही पिकाला लई भावच गेला नाही कडे. काय झालं काय माहिती, कोणाला दोष द्यावा त्यालाच कळा ना. मला आपली पोरं फाटक्या कपड्यात, तुम्हाला खरं सांगू का, बापाला त्याची पोरं फाटक्या कपड्यात कधीच चांगली नाही वाटली, कधीच नाही. त्याने उलाढालीच केल्या आयुष्यभर, उलाढाली केल्या. पोरं म्हणतात बापाने काय केलं मग आमच्यासाठी, लई कर्ज बाजारी झाला, लई कर्ज करून ठेवलं. अरे पण तू त्याच्या जागे येऊन एकदा बघितलं पाहिजे होतं, त्यांनी किती उलाढाली केली आपल्यासाठी. झालं असं त्याच्याकडे. ऐका एक महत्वाचा विषय सांगतो, पण खरं सांगू का, गाड्या त्याच्याकडे रुपया नव्हता तरी नवीन कपडे आणायला काउंटरवर उभं केलं आम्हाला. आम्ही आवडीचा ड्रेस घेतला बरं का नाना, जो पाहिजे तो ड्रेस घेतला. आम्ही विचारलं नाही तुला खिशात पैसे किती आहेत, स्वतःला चप्पल नव्हती, अंगावर चांगला सदरा नव्हता, पण त्या दिवशी 2 पिशव्या भरून कपडे घेऊन आला पोरांना घरी. म्हातारी म्हणती मानलं गड्या म्हणले तुम्हाला आज. पण खरं सांगू का,
आजी दोन्ही पिशव्या उचकटून पाहिल्या ना, बापाचा ड्रेसच नव्हता होत्या. तिला राहवलं नाही शेवटी. सगळे पोरांनी नवीन कपडे घातले. दिवाळीला पोरं फटाकडे वाजायला लागली. आज बाप मात्र अंधाऱ्याच्या खोलीत एकटा जाऊन रडत बसला. पण खरं सांगू का सजन हो, आता त्याचं अंतकरण दाटून आलं, पण प्रश्न मात्र म्हातारीला पडला. म्हातारी म्हणजे सगळ्यांना कपडे आणले हो, सगळ्यांच्या अंगावर नवीन कपडे आहेत, पण म्हणजे या पिशवीत तुमचा ड्रेस गावला नाही म्हणली. काय उत्तर असेल बापाचं सांगा बरं. बाप म्हणतो अख्ख्या बाजारात फिरतोय, पण माझ्या मापाची कपडेच नाही गावली म्हणजे. मला खरं सांगा हो, त्याच्या मापाचे कपडे नसते रे बाजारात. आणि त्याला माहिती त्यांनी कशी काय काटकसर केली. त्यांनी स्वतःला ड्रेस आणला असताना तर घरातला एक व्यक्ती वंचित राहिला असता. म्हणून त्याग या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप आहे सज्जनाव. त्यांनी त्याग केला आयुष्यभर, स्वतःसाठी काहीच नाही केलं. जे केलं ते परिवारासाठी केलं. म्हणून महाराज मी नेहमी सांगत असतो, विराट कोहली, रोहित शर्मा या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत गेले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. भारतासाठी खेळतात, वाजवल्याच पाहिजे टाळ्या. पण मला सांगा, एक रन काढला, एक रनासाठी वर्ल्ड कपची मॅच, हाय व्होल्टेजची मॅच, वर्ल्ड कप मिळणार, फटाकडे वाजले, टाळ्या वाजल्या, पण तुमच्या माझ्या बापाच्या हातात परिवाराचा वर्ल्ड कप होता. बिचारा या बांधावने त्या बांधावने घाला. ही जुन्या माणसांना मानलंच पाहिजे बरं का, खरंच मानलं पाहिजे. ही शेवटची पिढी आता बापाला घाबरणार, शेवटची पिढी. खरंच मानलं पाहिजे या लोकांना. पोरग म्हणते बाबा, अरे बाबा घरात बसा, आता लई पैसा आला, आता कशाला जेडेगत करता. तरी म्हातारं सकाळी उठून शेतात जाणार. सवय लागली त्यांना कष्टाची. मला सांगा, या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत जाणाऱ्या खेळाडूसाठी टाळ्या वाजवल्या, तर या बांधवणीत त्या बांधव जाणाऱ्या आपल्या बापासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. आणि ते पोचला तिथे, आणि ते तिथं पोचला नसतं आता, आपण इथं पोचलो नसतो. आता त्यांनी लई कष्ट केलं. बघा तुम्ही या जुन्या लोकांना विचारा बरं, या जुन्या माणसांनी ना पाहुणा कधीच बिनमुख जाऊन दिला, कधीच नाही. पाहुणा घरात आला की चहा पाणी केल्याशिवाय, जेवण केल्याशिवाय जाऊनच दिला नाही या माणसांनी. आणि मग आज आठवतं आम्हाला. पण खरंच या परिवाराला मानावं लागल. याही आजारपणात त्यांनी या ठिकाणी बाबांची सेवा केली, मुलांनी मुलींनी सेवा केली, सुनांनी चांगल्याचे पॉझिटिव्हच बोलायचं कीर्तनात, निगेटिव्ह बोलायचं नाही. आणि कोण म्हणतात सुनामी सारखी सेवा करत असते सासू सासऱ्यांची, त्या शेवटच्या काळात त्यांना बी कळतं की माणसं काही दिवसच आमच्या सोबत आहेत. लक्ष्मण नायका सजराव, आम्ही चांगला दृष्टिकोन कीर्तनाच्या अनुषंगाने मांडला पाहिजे. ज्यावेळेस मी अनेक ठिकाणी कीर्तन करतो, मला काही ठिकाणून सहज म्हणतात माणसं, महाराज तुम्ही थोडं जाता जाता छत्रपती सांगाच म्हणली, तोपर्यंत कीर्तन संपतच नाही म्हणली. पण बाप सांगताना तिथं पण छत्रपतींचा विचार आहे. सगळ्यांना जाता जाता एक सांगतो, आई बापाने दिलेले संस्कार हे शेवटी पोराच्या सोबत येत असतात. आई बापाची संपत्ती एका बाजूला आणि आई बापाचे संस्कार एका बाजूला. तुम्ही दोघांचं पारडं बघितलं ना, तर संस्काराचं पारडं जड आहे. कारण त्या संस्कारामुळं वर्ग यशस्वी होत असतं. छत्रपती शिवाजीराजे 32 मनाच्या सिंहासनावर निघाले, आणि या 32 मनाच्या सिंहासनावर निघाले असताना आईसाहेब जिजाऊ बाजूला आहेत, आणि महाशंभूराजे सांगतात आबासाहेब, आणि का डोळे भरून आले. आबासाहेब म्हणतात हे शंभूबाळ, अरे का प्रश्न विचारतोस. आबासाहेब, अरे आनंदाचा क्षण, 32 मनाच्या सिंहासनावर निघालात आबासाहेब, अरे आनंदाचा क्षण आहे, आणि डोळे भरून आले. आबासाहेब म्हणतात शंभूबाळ, आमच्याकडे नका बघू, आईसाहेब जिजाऊंकडे बघा. आईसाहेब जिजाऊ रडत होत्या. का रडत होत्या माहिती का? हौदस माजवलेला दुश्मनांनी महाराष्ट्रावर. आधी निजाम, कुतुब, डाच, फ्रेंच, मुघल यांनी मंदिरं उद्ध्वस्त केली होती. मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले, भगव्याचा रंग अंदूक झाला होता. आणि त्यावेळेस आईसाहेब जिजाऊंनी इथं 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 क्रांती घडवण्याचा विचार केला. मी घडवलं शुभाला. आणि या संघर्षाच्या काळात काही मोजकीच माणसं राजांच्या सोबत होती. आईसाहेब जिजाऊ म्हणतात शुभा, अरे 32 मनाचं सिंहासन आहे, हे मुघल, आदिल, निजाम, आणि यांनी लई त्रास दिला रे. ही मुद्रा करते शुभा तुला, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आहे. पण शुभा तुझ्या डोळ्यात पाणी काय? शुभा राजे सांगतात आई, आज तुझे शब्द आठवले आणि आबासाहेबांचे शब्द आठवले. आमच्या आबासाहेबांनी वाघनख्या दिल्या होत्या आम्हाला, आम्ही लई रागवलो. शहाजी राजांना आबासाहेबांना म्हणलो, आबासाहेब तलवार द्यायची आम्हाला तुम्ही, तुमचा शुभा शूरवीर आहे, वाघनख्या का दिल्या? त्यावेळेस आबासाहेब म्हणले हे शुभा, अरे या वाघनख्या एक दिवशी मोठ्या संकटात तुला कामाला येतील. बापाला माहिती असतं पोरांना भविष्यात काय पाहिजे नाही. आणि मग त्याच वाघनख्याने अफजल खान फाडला होता. राजे म्हणतात शंभूराजे,
आमच्या आबासाहेबांना माहिती होतो आम्हाला काय पाहिजे. बघा ना, काहींच्या आई बापांनी लई जमीन जुमला सोडून गेली पोरांसाठी. मी खरंच जुन्या लोकांना मानलं पाहिजे खरंच, आणि पोरांनाही मानलं पाहिजे. तरुणांनो, ती संपत्ती टिकून तर ठेवलीच आहे, त्याच्यात वाढ कशी होईल हे लई महत्वाचं आहे. म्हणजे जे दिलंय ते विकण्यापेक्षा ते वाढवणं फार महत्वाचं आहे. का त्यांची काहीचं मन असतं तिथं, लक्ष तर नाही का. मी शेवटाला आलोय कीर्तन, माझं कधीच कीर्तनाचं टिपण विपण काढलेलं नसते ना, आपलं सहज बोलतो. आता तुम्ही बोलले पुढे घ्या म्हणून, नाही तर मी 12ला संपवलं होतं. तुम्ही येऊन काना सांगितलं, त्यांची तळमळ असते थोडं ऐकू द्यात म्हणले. जाऊ दे ना, आपण टीव्ही समोर तसं मी कधी कधी 1-2 वाजतातच बसल्यावर 5-1 मिनिटं इकडे तिकडे फक्त. हा महत्वाचा विचार आहे बरं का. काही आईंचे डोळे भरून आल्यात, पण हे महत्वाचा विचार सांगितलाय. तरी मी लिखी सांगितलं नाही ना, लिखीचं प्रेम केलं नाही. हा, असं प्रेमच नाही. तर मला 2 पुरी मला माहिती काय गणित. अहो, स्टार्टर मारला संतोष महाराज की पुरी मध्ये कुडवर आले तुम्ही, निघताना दोन्ही पुरी अशा गालावर मुका द्यायला येतात. तुम्हाला सांगू का, लिखीचं निराळं प्रेम आहे बापावर. 7 मुली आहेत त्या वडिलांना. तुम्ही विचारा काय प्रेम असेल. आल्यानंतर प्रत्येक एक गोष्ट व्यक्ती घेऊन येत असेल, पण बाप सगळ्यांना प्रेम करतो बरं का. वेगळं प्रेम आहे त्याच्या अंतःकरणात. आणि एक सांगू का पुरींनो, तो कुणासाठीच नाही रडला, तो फक्त पुरींसाठी रडला. त्याला विचारा कधी की तुम्ही, त्याच्या डोळ्यात पाणी कुणासाठी आलं, फक्त तुमच्यासाठी. ज्या वेळेस तुम्ही सासरा हे घर बायकानं मुलं यांना जगवण्यासाठी, तो कुणासाठी, यांच्यासाठी रडला. बाप 60वीत अश्रू फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो. लेक जाताना सासरी लेक निघाली ना, त्यावेळेस फार रडला तो. मला हा विचार इथपर्यंत मांडायचा होता सज्जनाहो, पण छत्रपती का मांडले संतोष महाराज, कारण की आमची आस्था आहे छत्रपती शिवाजीराजे म्हणून. मग शेवटचा शब्द सोबत घेऊन जा. झाले या ठिकाणी कीर्तन 1-2 मिनिटं राहिलीत. आणि मग शिवराजे सांगतात, आई साहेब, अरे आदिल, निजाम, मुघल, कुतुब हे सगळे मुजरा करतात म्हणून तुमचे डोळे भरून आले. आई साहेब, तुम्हाला आनंद वाटला. आई साहेब म्हणतात, शोभा, पण तुला का रडायला आलं. शोभाराजे म्हणतात, शंभूराजे बी तेच म्हणतात, पण शोभाराजांना रडायला का आलं, कारण की शहाजीराजे म्हणजे आबासाहेब बाप, आणि आई सांगायची, ओ शोभाराजे, हा तुमचा संघर्षाचा काळ आहे. आणि महत्वाचं सोबत घेऊन जा बरं का, हा तुमचा संघर्षाचा काळ आहे. पण या संघर्षाच्या काळात जी माणसं तुमच्या सोबत आहेत, तुमच्या यशाच्या काळात त्या माणसांची आठवण करा. काही शब्द होता बघा, यश नव्हतं का, 32 मनाच्या सिंहासनावर शिवबाराजे निघाले. मी अशी माणसं बघितली. मी त्याला म्हणलो, हा मित्र किती वर्षापासून आहे. ते म्हणले, महाराज, माझ्याकडे काय नव्हतं तेव्हापासून हे मित्र माझ्यासोबत आहे. आज म्हणले सगळं आलंय ना, तरी पण हा मित्र माझ्यासोबत आहे. म्हणले, म्हणलं कस काय, म्हणजे ह्याला कस काय विसरेल, त्याची परिस्थिती कशी बी असू द्या, पण माझ्या संघर्षाच्या काळात त्यांनी मला मदत केली. शिवबाराजे म्हणतात, शंभूराजे, अरे माझा तानाजी माणूस नाही सोबत, माझे बाजीप्रभू देशपांडे सोबत नाहीत. आणि या माणसाने फार दिलं, बापासोबत प्रेम दिलं आम्हाला. आमच्या आबासाहेब म्हणतात, ती माणसं पुढे. शंभूराजे म्हणतात, काय केलं. शिवबाराजे म्हणतात, ताना म्हणतो, राज, तुम्ही आल्यानंतरच ते आता प्राण सोडत. खरं सांगू का, महाराज छत्रपती शिवाजीराजे यायच्या आधी तान आणि प्राण सोडल्याला डोळे उघडे ठेवलेले. काही इतिहास आहे महाराष्ट्राचा. राजांनी डोळ्यांनी हात फिरवला, माती कपाळावर ठेवली, आणि सूर्याजी मालुसरे म्हणतो, दादा लई आठवण करत होता राजा तुमची. राजे म्हणतात, ओ शंभूबा, आमचे तानाजी मालुसरे जाताना आमची आठवण काढत होते. आमचे आबासाहेब म्हणले, संघर्षाच्या काळाची माणसं होती, ती यशात आठवा. म्हणून हे 32 मनाचं सिंहासन महत्वाचं नाही, ही कमवलेली माणसं ही माझी श्रीमंती आज ही माझ्यासाठी महत्वाची आहे. आणि म्हणून तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे ही माणसं सोबत होती. आणि हेच संस्कार, जगी यायचा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सुधावा. महाराज, हेच संस्कार शंभूराजांवर झाले. आणि शंभूराजे शेवटचा प्राण, शेवटचा श्वास या मातीतून फरफडत गेला. इथं तलवार ठेवलेली. आणि मग कवी कलशनी प्रश्न विचारला, राजे, आज तुम्हाला का रडायला आलं. 32 मनाचं सिंहासन सोपं आहे का. गागा भट्ट शिवगर्जना करत होते. शंभूराजे म्हणतात, ओ कवी कलश, माझे आबासाहेब छत्रपती झाले. 32 मनाचं सिंहासन त्यांच्यासाठी महत्वाचं नव्हतं, त्यांची माणसं महत्वाची होती. त्यांचे वडील त्यांना आठवत होते, शहाजीराजे म्हणजे माझ्या बापामुळे मला मिळालं. गागा भट्टांनी शिवगर्जना केली होती, प्रौढ प्रताप पुरंदर. आणि ही गर्जना होत असताना दंडकाला प्रणाम केला. आणि शिवबाराजे माझे आबासाहेब छत्रपती झाले. राजे रडायला का आलं. राजे म्हणतात, या औरंग्याच्या वाराने नाही रडत, जखमा झाल्या शरीराला. कवी
कवी किती भाग्यवान मित्र आहे. कवी म्हणतो राजे अशा मित्राबरोबर मारायला बी लय भाग्य लागतं बरं का. अशा मित्राबरोबर मारायला बी लय भाग्य लागतं राजे. तुमच्यासारखा मित्र मिळाला आमचं आयुष्य सार्थकी लागलं राजे. राजे म्हणतात कवी काय झालं. कवी म्हणतो राजे मी तुम्हाला विचारते तुम्हाला काय आठवलं. राजे म्हणतात कवी माझे वडील म्हणत होते माझा तान जे आठवतो ना तसं मला वाटतं माझा बाप मला या क्षणाला आठवतो. माझा बाप अफजल खानासमोर झुकला नाही. या औरंग्याची मजाल नाही या शंभूला हात लावायची. हा शेवटचा शब्द आहे कीर्तनातला. सजनाव हा शेवटचा शब्द कीर्तनातला. आणि म्हणून अनुषंगाने या ठिकाणी बोलतोय. लक्ष 1 मिनिट विजित ठेवा. आणि मग या ठिकाणी धर्मवीर छत्रपती शंभूराजे औरंगजेबाच्या समोर उभे आहेत. आणि औरंगजेब म्हणतो हे संभाजी आणि तुम्ही डर नाही लगता क्या. शंभूराजे सांगतात औरंग्या मी फक्त माझ्या बापाला घाबरलो. उभ्या आयुष्यात कुणाला नाही घाबरलो. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा. आणि डोळ्यात पाणी का होतं माहिती का. हम्मीराव मोहितेंची आठवण आली होती. तोफेचा गोळा लागलेला हम्मीरावांना. शंभूराजे सारखे म्हणायचे हम्मीराव मोहितेंना सरनोबत आम्हाला एकदा महामा म्हणायचे बरं का तुम्हाला. हम्मीराव मग त्यात नाती नाही. शंभूराजे स्वराज्य महत्वाचे नाती दिली पायदळी तोडून. ऐका ना दादा तुम्हाला माहितीये का तोफेचा गोळा लागला शेवटच्या श्वासाला सरनोबत काय म्हणत होते. सरनोबत म्हणत होते शंभूराजाला म्हणावं एकदा मामा म्हण बर का. आता मला तुला एकदा शंभू म्हणायचे. महाराज ते सरनोबत हम्मीराव मोहिते बापासह या ठिकाणी शंभूराजांना आठवत होते. आणि मग नरड्यावर तलवार ठेवली आणि शेवटचा शब्द स्वराज्यातला डोळे मिटून घेतो आवाज साहेब तुमचा छावाच तुमच्या भेटीला येतो. आणि ऐका सज्जन हो मला हे नेहमी वाटतं ज्याचा बाप सिंह आहे ना त्याचं पोरग छावा होत असतं. आणि म्हणून शंभूराजे छावा होते. नरड्यावर तलवार ठेवली झुकले नाहीत. हिंदुत्वाची आग हृदयात होती. जगदंब जगदंब जगदंब. आणि शेवटची तलवार नरड्यावर बसली आणि एवढी ही मान हलवली नाही. आणि मग कवी कलश म्हणतो राजन आणि तुम हो सांजे क्या खूब लढे हो जंग. शंभूराजे देख तुम्हारा तेज तखत त्याजे हे औरंग. औरंगजेब म्हणतो सच में बाप से बेटा सवाई है. ऐसा पुत्र नहीं देखा और ऐसा बाप नहीं देखा. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो अर्पण करतो. बोलताना काही चुकला असेल वाणीतून एखादा शब्द गेला असेल अंतःकरणातून माफी मागेल. आदरणीय बाबांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी या जवान्यास भगवान परमात्म्याने त्यांच्या चरणाजवळ जागा दिलीच आहे. परंतु या परिवाराला सावरण्याची शक्ती या ठिकाणी खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याने त्यांच्या अंतःकरणात द्यावी. या ठिकाणी परिसरातून पंचकृषीतून सगळीच मंडळी या कार्यक्रमाच्या प्रसंगी आली आहेत. या ठिकाणी सगळ्यांचं आमचे दरेकर भाऊ सगळीच मंडळी आहेत. त्यांचं माझ्यावर नितांत असणारं प्रेम आहे. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी अंतःकरणातून धन्यवाद साष्टांग दंडवत करतो. सज्जना हो या ठिकाणी आरती होणार आहे. आरती आणि तुकाराम 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 सगळे समोर या परिवारात या. तुका म्हणे आम्ही जातो तुम्ही पंचकाळी विठू आभासी बाबरा. पंचकाळी विठू आभासी सहित झाला गुप्त तुका. हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज गो माता